पुन्हा 3:30. नमस्कार, मी बबन. मी लाईव्ह आलेलो आहे. म्हणजे बघा, 6:30ला बोललो, 5 मिनिटं मी वाट बघितली, पण कुणीच ना आले. रतन दादा, मदन दादा, चंदन दादा कुणीच ना आले. मी 10 त्यांना बोलवलं, पण ते आलेच नाहीत. पण मी लाईव्ह आलो हे सांगायला की 30 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात आमचा सिनेमा रिलीज येतोय. त्याचं नाव आहे पुन्हा एकदा 3:30. हा, म्हणजे मी वाट बघितली. मी म्हणजे रतनदाला बोललो, तुम्ही याल का? नाही. मला वाटतं आम्ही असं म्हटलं होतं ना की आम्ही सगळे पुन्हा एकदा 3:30ची टीम येतोय, तर आम्ही नाहीच आहे. मला वाटतं मला एकट्यालाच आदरार्थी आम्ही म्हणणार आहे, कारण कोण येणार नाही. पण असं नाहीये. कारण 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 सगळे आलेले आहेत. नमस्कार, सगळे आलेले आहेत. दिग्दर्शक रिंकू, बोल बोल. दादा, रतन दादा आलेले आहेत, चंदन दादा आलेले आहे, मदन दादा आला आहे, आणि कामिनी सुद्धा आलेली आहे. का मी तिला ओळख नाही तेच मला कळलं नाही. बसा मामा, या. बसा. बोला गणपती बाप्पा. मी एवढं एनर्जेटिक का होतं सांगा? माझ्या पाठीमागे एवढी मोठी एनर्जी होती. हा, तर आता मला तर आपण लाईव्ह आलेलो आहोत. सगळे मायबाब रसिक वक्ता आहेत. तर काय वाटतं, कुणीतरी मला फोन दिलेला आहे आणि त्याच्यावर लाईव्ह व्हिडिओ आणि सगळ्यांनी हार्ट वगैरे पाठवले. ओ माय गॉड, सब साथ असं वगैरे मेसेज दिले. तर अंकुश दादा, आपल्या मायबाब रसिक प्रेक्षकांना काय सांगाल? 19 वर्षानंतर हा सिनेमा दुसरा भाग येतोय, किंवा पुढे 3 भाग येत आहेत. 19 वर्षांनंतर आम्ही येतोय. अंकुशजी, हे काळजाला चटका लावून गेला. हे लक्षात ठेवा, काय? या नटाने 19 वर्षानंतर आता 2026 मध्ये आम्ही पुन्हा एकदा 3:30 घेऊन येतोय. महाराष्ट्रातले सुपरस्टार तुमच्या समोर उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर आता रिंकू सुद्धा जॉईन झाली आहे. सगळ्यांना आधी खूप प्रेमाचा नमस्कार. सगळ्यांनी भरभरून खूप प्रेम दिले तुम्ही आतापर्यंत, आणि याही पुढे देत राहाल. मकरंद सर, तुम्ही सांगा. येत्या 30 जानेवारी 2026 पासून जवळपासच्या चित्रपटगृहात पुन्हा एकदा 3:30 हा चित्रपट प्रदर्शित होतोय. मराठी सिनेमाचं हे वर्ष अतिशय आशादायी आणि खूप उत्साहात सुरू झालेलं आहे, आणि तेच पुढे त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी पुन्हा एकदा 3:30 30 जानेवारीला प्रदर्शित. मला असं वाटतं तुम्हाला परत बोलावं लागेल का? नाही, माझा आवाज पुन्हा एकदा सिनेमाचं नाव पुन्हा एकदा. मकरंद सर, पुन्हा एकदा 3:30 सिद्धार्थचा लाईव्ह असल्यामुळे मला त्याचं ऐकावं लागेल. तर पुन्हा एकदा 3:30 हा 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होतोय महाराष्ट्रभरात. सर्व रसिकांनी त्याला भरभरून दाद द्यावी. आणि पहिला सिनेमा जो होता तो खरं तर चलती का नाम गाडी या हिंदी सिनेमावरून प्रेरित असलेला सिनेमा होता. पण दुसरा भाग हा स्वतंत्र अंकुश चौधरी दिग्दर्शक यांच्या कल्पनेचा भाग आहे. त्यामुळे हा आवर्जून पाहावा अशी एक कळकळीची विनंती. मामा, मी थोडं जास्त बोललोय, पण मी तुमच्याकडे मामांकडे माईक देण्याआधी एक छान KJ पाटील यांनी प्रश्न विचारला किंवा कॉम्प्लिमेंट दिली आहे. माननीय अशोक सर, आपण अजूनही चिर तरुण आहात, त्याचं रहस्य आम्हाला सांगा, असं ते म्हणताय. चिर तरुण. मी आता दाढी वाढवलेली आहे आणि ती पांढरी आहे, सगळ्यांना दिसते. त्यामुळे मी चिरतरुण असं म्हणता नाही, पण वृत्तीने मी चिरतरुण. एकंदर काम करताना ही पांढरी दाढी मी विसरूनच जातो आणि काही वेगळंच संचारतं. अर्थात आमचं हे पिक्चर करताना सुद्धा तीच गोष्ट झाली. यावेळेस जे आम्ही पिक्चर केले, एक वेगळीच कथा आहे. म्हणजे कोणी असं विचार पण नाही करणार अशी कथा आहे. काय घडते तुम्हाला निश्चित कळूच येणार नाही सुरुवातीला. नंतर मग तुम्हाला वेगळेच त्याचा अनुभव येईल. आणि ते अर्थात अंकुशने चांगल्या रीतीने घेतलेलं आहे. एक चांगली कॉमेडी त्यांनी सादर केली. नुसती कॉमेडी नाही, मी ते काय सांगत पुढचं काय सांगत नाही. तर ती एक चांगलंच रीतीने सादर. परत हे खंदेवीर आहेतच माझ्याबरोबर, काय प्रश्नच नाही. परत काय, मकरंद काय,
आणि हे तुम्ही हे काय सगळ्यांनी छान केलंय. आणि यावेळेस ही ऍडिशन हिनी भूमिकेला पाहिजे तसा रोल केला आहे की नाही. तेव्हा हे पिक्चर तुझ्यावर करताना फार मजा आली बाबा. एक वेगळंच काहीतरी अनुभव घेतला मी. कारण नुसती मारामारी आणि नंतर मग विजय हे असं काही नाहीये. याच्यात काहीतरी वेगळंच काहीतरी निश्चित घडतंय. हे जरा सगळ्यापेक्षा जरा वेगळं वाटलं एवढं निश्चित आहे. आता हे भरतजी तर मामांनंतर मी काय बोलणार, बोल रे, बोल ना. जे बोलले तेच मी बोलणार आहे. काय एक तर हा चित्रपट म्हणजे पुन्हा एकदा 3.5 हा प्रश्न असलेच तुमच्या डोक्यात की इतक्या वर्षानंतर का. तर अंकुशने जेव्हा आम्हाला सांगितलं की असा चित्रपट करतोय तर आम्हाला प्रश्न पडला होता की नक्की काय करणार आहोत. पण त्यांनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट इतकी इंटरेस्टिंग वाटली की अरे जर परत यायचं असेल तर काहीतरी असंच एक चाबूक विषय समोर आला तर काम करायला मजा येईल. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांबरोबर काम करायला मिळतंय. आम्ही कधी अधिक चित्रपट केले 2-4 असतील किंवा मकरन मी वेगळे केले आहेत. पण त्या 3.5 नंतर ह्या 3.5 नंतर आम्ही एकत्र परत आलोय या पिक्चरमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की तो एक आमच्यासाठी आशीर्वाद आहे. मकरन म्हणा, मला म्हणा, अंकुश म्हणा, सिद्ध्या म्हणा किंवा रिंकू म्हणा, आम्हा सगळ्यांना मामा त्या पिक्चरमध्ये असणं हा एक आशीर्वाद आहे. त्याला कारण पण असं आहे की शूट करताना आपण नेमकं काय करतो, कशासाठी करतो, हे एक विद्यापीठ आहे. आणि त्यांच्यासोबत जे पिक्चर तर आहेच पण सोबत 15-20 दिवस किंवा 30 दिवस आम्ही जे काही शूट केलं तर आमच्याकडे ते खूप मोलाचे दिवस होते आणि इंटरेस्टिंग दिवस होते, मोठे दिवस होते आणि मजा करण्याचे दिवस होते. आणि तशा पद्धतीची मजा चित्रपटात नक्कीच तुम्हाला जाणवेल. रिंकूकडे जायच्या अगोदर एक कमेंट छान आलेली आहे. सर्व दिग्गज मराठी कलाकार यांना आज लाईव्ह पाहून धन्य वाटले. माझ्या जीवनातील अतिशय आनंदी क्षण. संजय जाधव, अलिबाग. संजय जाधव हे आपल्या सिनेमाचे छायाचित्रकार पण आहेत आणि संजय जाधव अलिबाग, तुम्ही अलिबागला आमचा सिनेमा लागेल तो पण बघा. पण रिंकू अलिबाग आपल्याकडं तिला सांगायला पाहिजे. अलिबाग आपल्याकडं. तर रिंकू काय सांगशील मामा लाईव्हला? नमस्कार. सगळ्यांनी सगळं सांगितलंच आहे. मला फक्त खूप आनंद होतोय की या सगळ्यांसोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळते, मला यांच्यासोबत काम करता आलं आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि खूप भाग्याची गोष्ट आहे मला असं वाटतं. कारण प्रत्येकाची इच्छा असते की भरत सरांवर काम करायचंय, मामांसोबत काम करायचंय, मकरन सरांसोबत काम करायचंय. आणि मी प्रत्येक वेळी म्हणते की मला एका सिनेमात 3 एक्के भेटलेत काम करायला. त्याच्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते. आणि आता मी जशी हसते मला असं वाटतं की सिनेमा बघितल्यावर तुम्ही तितकेच हसाल. कारण हे जितके शांत लोक आहेत त्यांनी सिनेमामध्ये तितकीच वेड्यासारखी धमाल केली आहे, मजा आणली आहे, मस्ती आणली आहे. तर 30 जानेवारीला फुल एंटरटेन तुमचं होणार आहे. तर नक्की जवळच्या सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघा. आणि लाईव्ह येण्याचं हेच एक प्रयोजन होतं की आता जास्तीत जास्त 30 तारखेला आता एक आठवडा राहिलाय, 8-10 दिवस राहिले. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं लाईव्ह हा त्यातलं एक माध्यम आहे. आज खूप वर्षांनी मलाही वाटते की ही फ्रेम खूप महत्वाची आहेत. अशोक मामा सर पण इथे लाईव्हला आहेत. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील सिनेमाबद्दल तर नक्की विचारा. लोक खूप कॉम्प्लिमेंट देत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त धमाल बघायला मिळणार आहे. धन्यवाद सर्व अभिनेत्यांना, प्रणाम, जय महाराष्ट्र सर्वांना. पण मी अंकुश दादा तुमच्याकडे परत येतो की असं लिहिलेलं आहे एकाने की भरत सर आणि अंकुश दादा तुमची मैत्री खूप छान आहे. त्यामुळे मैत्रीचा किती हातभार पडला सिनेमा करताना, भरत सरांची किती मदत झाली किंवा यार हा खूप फरक पडतो दरवेळेला की कुठली गोष्ट मामांपर्यंत जाण्यासाठी किंवा मकरंदपर्यंत जाण्यासाठी एक खांदा मिळतो, तो भरतचा मिळतो. पहिली गोष्ट मी भरतला ऐकवतो, त्याला आवडली तर त्याला लक्षात येतं की बाबा ही गोष्ट मकरंदला पण आवडेल, मामांना पण आवडेल. तर मला असं वाटतं की खूप गोष्टी आम्ही एकत्र शेअर केल्यामुळे मला माहिती आहे की माझं जर काही चुकत असेल तर तो नेहमी मला सांभाळून घेतो, मला सांगतो की बाबा हे चुकतंय तुझं, हे करू नको, हे कर. आणि यावेळेला तर मला असं वाटतं की खूप फायदा या गोष्टीचा झाला की इतक्या वर्षांचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स या फिल्मला कामी आला. एकाने खूप सुंदर कमेंट केली आहे. सुनील कदम, सिनेमा सृष्टीचे गुरु आहेत अशोक मामा सर, हे त्यांनी तुमच्यासाठी म्हटलंय. काय म्हटलंय की या सिनेमा सृष्टीचे तुम्ही गुरु आहात आणि मला खूप आनंद आहे. नाही गुरु काय माहित नाही. मी काही लोकांचा गुरु असेल पण सिनेमा सृष्टीचा गुरु नाही. मी सिनेमा सृष्टीचा एक भाग आहे. आणि हे जे बाकीचे जे माझ्यावर आर्टिस्ट
त्यांच्यातलाच मी काय आणि त्याचप्रमाणे आहे मी. आणि काय असं नाही, गुरु हे लोक त्यांच्या मान्यावर आहे, ते मानतात, हे माझं नशीब आहे आणि काय बस दुसरं काही नाही याच्यात. कारण तसं गुरु हे मानलं तर गुरु नाही का. हा. नाही, पण एक मात्र गोष्ट आमच्यासाठी सगळ्यांसाठी मामाची महत्वाची आहे. मध्ये आम्ही एकदा बोललो होतो की मामा, आम्ही जे आता काम करतो किंवा आधीपासून काम करत आलो, त्या प्रत्येक रिॲक्शन्स आहेत ना, त्या आम्हाला नेहमी मामा इथे कसे रिॲक्ट होत असतील किंवा काय, कारण त्या सगळ्या शक्यता असतात ना, त्या सगळ्या मामाने इतक्या केल्या आधीपासून की आम्ही नुसतं ते बघून जरी आलो की ते मामा कसं वर्क करतील हा रोल, की ते हा मधला पॉज ज्याला म्हणतो आम्ही, की विनोदी अभिनेत्याने नुसतं पंच मारण्याच्या लक्षात न पडता तो इन बिटवीन शोधणं गरजेचं आहे. या अर्थात मामा तुमच्याकडनं आम्हाला खरंच शिकायला मिळालंय. आणि आम्ही आजही एखादा विनोद करत असू काही, त्यातला टायमिंग जो शार्प होत असेल का, तो काही धारदार टायमिंग होत असेल, तो अर्थात तुमची इतके वर्षाची कामं पाहूनच. माझ्यासारखे, मकरांसारखे असे अनेक लोक आहेत की जे तुम्हाला पाहून मोठे झालेत आणि आम्ही तुम्हाला पाच मोठे झाले. त्यामुळे नकळत गुरु म्हणण्यापेक्षा आमच्याकडे विद्यापीठ आहे. तुम्ही केवढं खरं. काय असतं, काही म्हणतात प्रत्येक आर्टिस्टच मी म्हणेन, आर्टिस्टकडे स्वतःचा असा एक वेगळा काहीतरी भाग असतो सादर करण्याचा. त्यात ते कुठे असतात हे साधारणपणे लक्षात येत नाही, पण तो भाग जास्तीत जास्त प्रकर्षाने कसा उठवून दिसेल याचा आपण प्रयत्न करायचा, को आर्टिस्ट म्हणून. हा माझा फक्त प्रयत्न असतो. आणि मग वा वा. झालं एकदाच नावाचं माझं व्यावसायिक मधलं पहिलं नाटक मी मामांबरोबर केलं होतं. 12वा की 13वा काहीतरी प्रयोग होता आणि मी एक्झिट घेतो आणि तशी मग मामांची एंट्री असायची, तर मामा विंगेत उभे असायचे. तर एक दिवस आणि मी एक्झिट घेताना डोकं माझं आदळतं असा एक विनोद करायचो, वळायचो आणि परत आत जायचो, त्याला रिस्पॉन्स यायचा. तर त्या दिवशी माझं डोकं खूप जोरात आदळलं, तर तो सेटच हल्ला. तर मी एक्झिट घेतली आणि मला अंधारी आली होती डोळ्यासमोर. तर मामा म्हणले प्रयोग झाल्यावर भेट. तेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि म्हणलं मामा आता, मग प्रयोग झाल्यावर भेटलो. तर मामा म्हणाले अरे आता तुला माहिती आहे ना, तुझ्या एक्झिटच्या तिथे तुला लाफ्टर येतं आणि तुला टाळ्या पण येतात त्या टायमिंगला. आता जेव्हा आपल्याला हा विनोदाची जागा आहे हे कळलं, तेव्हा डोकं फोडून न घेताही तो करता आला पाहिजे. तू आता 12-13 प्रयोग झाले ना, हळूहळू ते वाढत जाईल, फुटेल एखाद दिवशी. तर आम्हाला प्रत्येक टप्प्यावर मामांनी विनोदाची शक्यता आणि तो कशा पद्धतीनं सादर करायचा आणि हमखास त्याचा रिस्पॉन्स कसा मिळवायचा हे सातत्याने शिकवलेलं आहे. आणि आता त्याला मला वाटतं आमच्या ह्याच्यासाठी 3 दशकाहून अधिक काळ झालाय, पण मामा मात्र 5 दशकाहून अधिक आपल्या सगळ्यांना विनोदाच्या सर्व शक्यता सांगून झालेल्या आहेत. बरं, एक छान पण त्याआधी मी मकरांबद्दल सांगतो. काय असतं, मकरन काही नटामध्ये ना लगन ही एक गोष्ट असते आणि ती अतिशय जरुरी आहे की तुमचं किती लक्ष आहे काय करायचं आणि काय नाही. याला त्या नाटकामध्ये पहिल्या अंकामध्ये 15 मिनिटाचं एंट्री होती आणि 15 मिनिटाचं काम होतं फक्त. पण हा माणूस पुढचं संबंध नाटक विंगेमध्ये मांडी घालून बसून बघायचा दर प्रयोगाला, कधी तिथून तो हल्ला नाही. आणि मग त्यांनी लक्षात घेतलेलं आहे सगळं, कोण किती काय करतो, कोण कसा करतो, काय केलं, मग आपण कसं केलं पाहिजे याचा स्टडी या माणसाने तिकडे केलाय. कुठलाही नट कधी उगाच मोठा होत नसतो. वा वा. हा प्रश्न तुझा तुम्हाला चौघांसाठी आलाय, मस्त छान. रश्मी 9009 हे त्यांचं हँडल आहे. नॉस्टॅल्जिक मुमेंट सांगा ना फ्रॉम युअर शूटिंग दिस मूवी. एक तुमच्या सगळ्यांसाठी की नॉस्टॅल्जिक काय मुमेंट होता तुमचा हा सिनेमा करताना? मला असं वाटतं की पुन्हा एकदा 3.5चा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी जेव्हा तिघही आपल्या अटायरमध्ये आले, डंगरीजमध्ये आले, येल्लो आणि त्या ब्ल्यू कलरच्या याच्यामध्ये, तिघांना बघताच मला एकदम अचानक 19 वर्ष मागे गेल्याचा फील आला. आणि का कोणास असं वाटायला लागलं की अरे सचित पाटील पाहिजे होता, ज्याने माझ्यावर पहिली फिल्म एकत्र आम्ही दोघांनी मिळून डिरेक्ट केली होती, की त्याच्याही डोळ्यात पाणी आलं असतं बघून की अरे हे पुन्हा घडतंय. आयुष्यात कधीच असा विचार नव्हता केला की आता ह्याचा सिक्वेल येईल, दुसरा पार्ट येईल. तर मला असं वाटतं की तेव्हा मी नॉस्टेल्जियामध्ये गेलो होतो ऍक्च्युली.
आणि पहिल्या सीन पासून, पहिल्या प्रत्येकाच्या वाक्यापासूनच त्या लोकांनी आपापलं कॅरेक्टर पकडलं होतं, जे 19 वर्षापूर्वी त्यांनी साकारलं होतं. ते रतनदादा, मदनदादा, चंदनदादा ते पुन्हा एकदा त्याच अटॅरमध्ये, त्याच कॅरेक्टरमध्ये आले होते. त्यामुळे वाक्यावरच मी म्हटलं की चला, फिल्मचा नस पकडली या लोकांनी. आणि त्यानंतर मग बबनची एंट्री झाली, म्हणजे सिद्धार्थ जाधव यांची. ते तर पहिल्यापासूनच कॅरेक्टर पकडून असतातच, गेली 19 वर्ष ते कॅरेक्टर पकडूनच आहेत, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही. तीच एनर्जी, त्यामुळे मजा आली. काय सिद्धार्थ सर, तुम्ही सांगा की तुमचा नॉस्टॅल्जिक काय बाबा एक्सपिरियन्स? होस्ट आणि दोस्त असल्यामुळे लाईव्हचा मला सगळे कमेंट पण बघायचे आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने आता माझा अंकुश चौधरी झालेला आहे की मला डिरेक्शन पण कळायचंय, मातबर कलाकारांना सांभाळायचं पण आहे, लाईट पण सांभाळायचं, असं झालेलं आहे. पण त्यात मला एक प्रश्न आला तर मी बोलतो नाही, पण ही कुठल्याही मराठी इंडस्ट्रीतल्या कुठल्याही नवीन कलाकारासाठी, म्हणजे रिंकू त्याला सामील असेल किंवा आमचा कुशल भद्रिके आहे, आम्हा सगळ्यांचं स्वप्न होतं की ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहिले त्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. 3.5 पहिला भाग ही माझ्या आयुष्यातली माझी पहिली स्वप्नपूर्ती होती, जेव्हा मी पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सरांबरोबर काम केलं. मला तो मुवमेंट म्हणजे जास्त काम नव्हतं, मला माझ्यासाठी हीच मुवमेंट होती की हे 3 मातब्बर कलाकार पुढे आहेत आणि मागे मी कुठेतरी आहे त्या फ्रेम मध्ये, आणि मी त्यात जाम भारावून गेलो होतो. आणि 19 वर्षानंतर हा सिनेमा दुसरा भाग येतोय, तेच 3 मातब्बर कलाकार आहेत, त्यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते. तर माझ्यासाठी जेन्युइनली अंकुशदा ही खूपच नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. आणि मी त्या सगळ्या कलाकारांना, नवोदित कलाकारांना रिप्रेझेंट करतो ज्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे 3.5 आणि पुन्हा एकदा 3.5 हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा, माझ्या करिअर मधला खूप मोठा सिनेमा आहे. थँक्यू मला बोलायला दिल्याबद्दल. तुझा अनुभव सांगशील तोपर्यंत मी कमेंट वाचतो. नाही, माझ्याकडे आहे माईक. ते मी मगाशी म्हणाले तसंच, जसं तू आता म्हणाला की प्रत्येकाला वाटत असतं की यांच्यासोबत काम करावं, तर माझाही अनुभव छान होता. पहिल्यांदा मला खूप खूप दडपण होतं, मी चुकले, कोणी ओरडलं, रागवलं, खूप रिटेक झाले. पण मला असं वाटतं की पहिल्याच दिवशी सगळ्यांनी इतकं सहज सामावून घेतलं आणि मला इतकं फ्री केलं काम करताना, त्याच्यामुळे कुरडे परिवाराचा मी कधी एक भाग झाले मला कळलंच नाही. आणि त्याचं पूर्ण श्रेय ह्या सगळ्या कलाकारांना जातं. त्याच्यामुळे मला मजा वाटते की मी याचा एक भाग आहे. कुरळे बंधू पुन्हा एकदा परत आले, धमाल, गोंधळ आणि खळखटाट घेऊन. जुन्या आठवणी, नवीन विनोद आणि मराठी माणसाचं आवडतं मनोरंजन, हसणं हमखास. कारण 3.5 म्हणजे फुल ऑन कॉमेडी. वा वा, थँक्यू. वा वा. त्यांचं नाव आहे शुभम महाजन. थँक्यू शुभम. भरत सर, तुम्हाला काही आणखीन ऍड करायचं आहे? एक तर आम्हाला काही ऑडिशन्स घेऊ दिलेच नाही त्यांनी. काय ते वाक्य काय होतं जागेचं? ही जागा चांगली आहे, पण ही जागा घेण्याची ही जागा नाहीये. पण एकंदरीत चित्रपट आपण वेगवेगळे करतोच नेहमी. 3.5 प्लस पॉईंट हाच होता की खूप निरागसता, म्हणजे इनोसन्स कॅरी होते पुऱ्या पिक्चरमध्ये, जो पहिल्या पार्टमध्ये. आणि सेकंड पार्ट देखील आम्ही जेव्हा वर्क केलं, यांनी सांगितलं जेव्हा, त्या ह्या चित्रपटात देखील इनोसन्स लाऊडली, म्हणजे काय म्हणतात, इनोसन्स चांगल्या पद्धतीने कॅरी झालंय. आणि हे 3.5 जो पहिला भाग तुम्ही पाहिला असेल तर सटल आहे, कुठे लाऊड कॉमेडी नाही किंवा काही नाही, काय नाही, एकदम सटल विथ गोड पिक्चर असं आपल्यासमोर येतो आणि आपल्याला हळूच गुलगुले करून जातो. तो अनुभव पहिल्या भागात आम्हाला आलाच होता, पण सेकंड पार्ट जेव्हा शूट करतो आम्ही, जसं अंकुश म्हणाले की ती नस पकडली होती कॅरेक्टरची, तर ती सोपी होती आमच्यासाठी नस पकडणं, कारण पहिला भाग केल्यामुळे. पण सेकंड भाग मध्ये ती नस पकडता त्यातलं इनोसन्स जपणं, आणि मग जरा काय वाटलं इम्प्रोवाइज होईल का, त्यात मग ते अंकुशने सांगितलं होतं की ही ती जागा नाहीये. त्यामुळे अंकुश त्याच्या गोष्टीसाठी इतका प्रामाणिक आहे. आणि अर्थात तो नेहमीच त्याबद्दल मी बोलतो की तो सहृदय माणूस आहे. तो ज्या पद्धतीने गोष्ट खुलवतो, सांगतो, आणि ज्या पद्धतीने रिस्पेक्ट देतो, म्हणजे अगदी कलाकारांना कुठे त्रास न देतो, बाबा हा असा सीन आहे, जर असा आपण सीन करतोय, लाइटिंग होते, तोपर्यंत काय कराल तुम्ही, इथेच टेबल टाकून इथेच बसा प्रत्येक खेळायला. तो आम्हाला तोही वेळ देत होता, तोही वेळ मिळत होता आम्हाला. त्यात इतकी आमची तो काळजी घेत होता. त्यावेळी अंकुश थँक्स. आणि पुन्हा एकदा थँक्स की तू हा चित्रपट आणलास लोकांसाठी आहे, पण चित्रपट आणलास आमच्यासाठी की आम्ही मामांसोबत काम करतोय. तुमच्या सगळ्यांची एनर्जी जशी पार्ट 1 मध्ये होती तशीच सेम पार्ट 2 मध्ये दिसते.
लव्ह यू ऑल, लव्ह यू ऑल. वा थँक्यू. ऍक्शन दिलेली आहे. खूप छान वाटतंय. आणि आता आपण गप्पा मारतोय, खूप कमेंट्स येत आहेत, लोक खूप कौतुक करतायत. पण आता मी काहीतरी आर्चीला विचारलेलं आहे. आर्ची, म्हणजे रिंकूचा चित्रपट अनुभव कसा होता? विनोदी कलाकारांबरोबर काम करणं. बिचाऱ्याने विचारलंय, परत विचार ना. प्रणव माली आता आला तो बिचारा, पटपट पटपट त्याला सांग ना. काय का खूप कसा वाटला अनुभव? खूप छान अनुभव होता. मी तेच म्हणते की माझं खूप चांगलं भाग्य आहे की मला या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करता आली आणि त्याच्या पलीकडचे माणूस म्हणून मला ते जाणून घेता आलं की जे आपल्याला दडपण असतं की एवढे मोठे आहेत, भीती वाटते असं आहे, पण हे खूप साधी आणि खूप कमालीची माणसं आहेत. वा, तर ही आमची पुन्हा एकदा 3:30ची संपूर्ण टीम आज लाईव्ह आली होती. आणि 30 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होतोय. येत्या 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा 3:30 हा अंकुश चौधरी दिग्दर्शित, अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संजय नार्वेकर अभिनीत पुन्हा एकदा 3:30 सहकुटुंब सहपरिवार जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य पाहावा. पुन्हा एकदा 3:30 पुन्हा 3:30. थँक्यू. मजा आली.